कर्जमाफी संदर्भात भरपूर शेतकऱ्यांना काही प्रश्न पडलेले आहेत. हां, बरोबर आहे सर. आणि कर्जमाफी कधी होणार? कर्जमाफी कशी होणार? याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलंय. त्यांना वचन दिलंय कर्जमाफी आम्ही शेतकऱ्यांची 3 लाखांपर्यंत करणार किंवा सरसकट कर्जमाफी करणार. असे हां, भरपूर वचन महायुती सरकारनं देवेंद्र फडणवीसांनी दिलेले आहेत. बरोबर. हां, बरोबर सर. परंतु आता मोठ्या बहुमतानं महायुतीचं सरकार सत्तेवर आलेलं आहे. बरोबर. हां, बरोबर. आणि शेतकऱ्यांना वाटत होतं की सध्या जे काही राज्याचं हिवाळी अधिवेशन संपलं. हां, या हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल अशा शेतकऱ्यांना आशा होती. हां, बरोबर आहे सर. परंतु जे आशा होती ती आशेची निराशा झालेली आहे. हां, आणि आता अजून शेतकऱ्यांना एक आशा लागली आहे की आता या हिवाळी अधिवेशनात तर कर्जमाफी झाली नाही, परंतु फडणवीस साहेबांनी तर वचन दिलेलं आहे. हां, मग आता बरोबर आहे. वचन कधी पूर्ण होणार? हां, आता आम्हाला कर्जमाफी भेटणार का नाही भेटणार? हां, याच्यावरती विरोधी पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून सुद्धा आणि सत्ताधारी पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारण्यात आले होते मुख्यमंत्र्यांना. त्यावर मुख्यमंत्र्यांनी चांगल्या पद्धतीने उत्तर दिले. तेच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. हां, तर मी ज्ञानेश्वर सवणकर आहे आणि माझं सुद्धा चॅनल आहे कृषी कल्याण. हां, त्यामुळे चॅनलला शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करावे. हां, बरोबर आहे सर. तर शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की याच्या अगोदरचे विरोधी पक्षनेते आपण जर पाहिलं तर विजय वडेट्टीवार साहेब ते काँग्रेसचे आमदार आहेत. हं, याचबरोबर काँग्रेस पक्षाचे आमदार नाना पटोले साहेब, याचबरोबर भाजपचे काही आमदारांच्या माध्यमातून, याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील हां, या 3-4 आमदारांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारला. आणि सर्वात पहिल्यांदा नाना पटोले म्हणजे काँग्रेसचे आमदार यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात असा प्रश्न विचारला की फडणवीस साहेब, तुमच्या महायुती सरकारनं शेतकऱ्यांना तुम्ही वचन दिलं होतं की जर तुमचं सरकार किंवा आमच्या आपल्या दोघांनी निवडून येण्यासाठी सरकारला शेतकऱ्यांना वचन दिलं होतं किंवा महाविकास आघाडीचं सरकार आता आम्ही कर्जमाफी देणार हां, आणि महायुतीचं आलं तर तुम्ही कर्जमाफी देणार, परंतु आमचं सरकार काय आलं नाही. परंतु तुमचं सरकार सत्तेवर आलेलं आहे. तर तुम्ही जे वचन शेतकऱ्यांना दिलं होतं 3 लाखांच्या सरसकट कर्जमाफीचं किंवा सातबारा कोरा करण्याचं, हां, मग ते आता तुम्ही या हिवाळी अधिवेशनामध्ये पूर्ण करणार का? अशा पद्धतीचा प्रश्न हिवाळी अधिवेशनामध्ये नाना पटोले यांच्या माध्यमातून विचारण्यात आला. हं, हाच प्रश्न बीजेपीच्या काही आमदारांच्या माध्यमातून प्रश्न विचारण्यात आला की त्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं, बबनराव लोणीकर भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. हां, त्यांच्या बरोबर. माध्यमातून हा प्रश्न विचारण्यात आला की मुख्यमंत्री साहेब, आपल्या सरकारनं शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचं वचन आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलं होतं. हं, तो जाहीरनामा आपण कधी पूर्ण करणार? कारण की शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकता आहे. असे सगळे प्रश्न विचारण्यात आले. ते विरोधी पक्ष असतील, सत्ता पक्षाचे आमदार असतील. बरोबर. हां, तर बरोबर. तर आता याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली आहे. याला उत्तर म्हणून म्हणजे कर्जमाफीचा जे काही प्रश्न विचारला, हं, त्याला उत्तर म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून असं उत्तर देण्यात आलं की आपलं जे काही जाहीरनामा दिला होता, त्या जाहीरनाम्यामधल्या सगळ्या गोष्टी आपलं सरकार पूर्ण करेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी निश्चिंत राहावं. अशा पद्धतीचा विश्वास शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. हं. त्यामुळे त्यांनी सांगितलं तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही कर्जमाफी देऊ. आणि आता भरपूर बातम्या व्हायरल होत आहेत. मार्चमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. बरोबर. हां, बरोबर सर. आता त्या बातमीमध्ये काय तथ्य आहे ते तर माहीत नाही. परंतु येणाऱ्या मार्चमध्ये राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. म्हणजे राज्याचं बजेट मांडण्यात येणार आहे. कुठे किती खर्च करायचे पैसे, काय नाही, हं, नवीन योजनावर किती रुपये खर्च करायचे. हं, त्यामुळे एकंदरीत आपण जर पाहिलं तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. कारण हं. की अर्थसंकल्पीय अधिवेशन बजेट जाहीर होणार आहे. आणि राज्यातले काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे, जर राज्यातल्या शेतकऱ्यांची 3 लाखांपर्यंत कर्जमाफी जर करायची असल्यास हां, तर 40,000 कोटी रुपये लागणार आहेत. आणि हे 40,000 कोटीचं नियोजन करून सरकारनं शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी 3 लाखांपर्यंतची करावी. हां, आणि नाना पटोले यांच्या माध्यमातून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 40,000 कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारनं मार्चपर्यंत तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागणार. म्हणजे विरोधी पक्षाच्या माध्यमातून चांगलं कर्जमाफी संदर्भात या मुद्द्याला उचलून धरलं. आणि सत्ता पक्षाच्या माध्यमातून सांगण्यात आलं की आम्ही शेतकऱ्यांना दिलेलं वचन आम्ही पूर्ण करणार. याचा अर्थ शेतकऱ्यांची 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी करण्याची तयारी शासनाची सुरू आहे, हां, असं आपण बरोबर. म्हणू शकतो. बरोबर. हां, कारण की हां, त्यांनी उत्तरामध्ये हो दिलेलं, त्यांनी नाही का म्हणलेलं नाहीये. हां, परंतु त्यामुळे आपण एक विश्वास ठेवू शकतो. हां, त्यामुळे शेतकऱ्यांना जर कर्ज भरायच्या नोटिसा वगैरे येत असतील
तर कृपया शेतकऱ्यांनी कर्जमाफीची वाट बघावी. कारण की शेतकरी जर थकीत असेल, त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत असतं. रेग्युलर शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान भेटत असतं. हां. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला विचार करूनच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं किंवा नवीन कर्जाचा असेल किंवा इतर असेल, त्यांनी स्वतःचा निर्णय स्वतः विचारपूर्वक घ्यावा. हां, बरोबर आहे सर. हां. ओके, ओके. धन्यवाद सर. खूपच चांगली माहिती सांगितली आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही. ओके सर. धन्यवाद. हो.